प्रेज द लॉर्ड, अमेजिंग ग्रेस चैनल पर आपका स्वागत है। हमारे नए नए आत्मिक संदेश आप तक पहुँचे, इसीलिए इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक और शेयर कीजिए और प्रभु का कामों को आगे बढ़ाइए। आपको धन्यवाद। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आजच्या ह्या आधुनिक जगामध्ये प्रभू येशूचं अस्तित्व आहे। आज के इस आधुनिक युग में प्रभु यीशु का अस्तित्व है। किती 4G आणि 5G जरी हे जग झालं असेल किंवा फास्ट जग झालं असेल, किती टेक्नॉलॉजी वाढली असेल, पण प्रभु येशू आहे। इस दुनिया में बहुत सी टेक्नोलॉजी आ गई है, 4G है, 5G है मोबाइल में, लेकिन इन टेक्नोलॉजी के बीच में भी प्रभु यीशु है आणि तो उपस्थित आहे। और वो आज हम में उपस्थित है। जरी आपल्या डोळ्याला तो दिसत नाहीये, हमारे आंखों को, इस दैहिक आंख को वो नहीं दिखता है, पण तो अस्तित्वात आहे। लेकिन वह अस्तित्व में है। आणि जसं की ह्या वातावरणामध्ये हवा आहे, किती जणांना दिसत आहे? और जैसे कि अब हवा है, वो कितने लोगों को अभी दिख रही है? तुम्ही म्हणता हवा दिसत नाहीये हवा वगैरे काही नाहीये। आप बोलोगे कि हवा तो नहीं है, लेकिन हवा तो नहीं है, आप बोलोगे फिर आम्हाला कुठे दिसते हवा? नाही, वातावरणात ऑक्सिजन नाहीये। हमें तो हवा नहीं दिखाई देती है, हवा नहीं है, ऑक्सीजन नहीं है। तुम्ही म्हणता माझा विश्वासच नाहीये। और आप कहोगे कि मेरा विश्वास ही नहीं है। तुम्ही विश्वास केला आणि नाही केला काही फरक पडत नाही। आप अगर विश्वास करो या न करो, उसको कोई फर्क नहीं पड़ता। हवेचं अस्तित्व आहे, हवा है, ऑक्सिजनचं अस्तित्व आहे। ऑक्सीजन का अस्तित्व है। जरी ते डोळ्याला दिसत नाहीये, हमारे आंख को अगर वो नहीं दिखती है तो पण भी, ती आहेच। लेकिन फिर भी तुम्ही वो किती है। म्हटलं आणि मी नाही करत त्या ऑक्सिजन वरती, त्या हवेवरती विश्वासच नाही करत। आप कितना भी कहो कि मैं ऑक्सीजन के ऊपर और जो हवा है उसके ऊपर विश्वास नहीं करता हूँ, तुम्ही न विश्वास केला तरी त्याचं अस्तित्व जाणार आहे का हवेचं? आप अगर विश्वास नहीं भी करेंगे तो उसका अस्तित्व खत्म होने वाला है क्या? जरी हे वातावरणात हवा आहे, ऑक्सिजन आहे, दिसत नाहीये, पण अस्तित्वात आहे। यदि इस वातावरण में हवा है, दिखती नहीं है, लेकिन अस्तित्व में है। तसंच हे वातावरणामध्ये तुम्हाला येशू दिसत नाहीये, पण अदृश्य रूपात तुम्ही विश्वास करा नाही तर नका करू, तो उपस्थित आहेच आहे। वैसे ही इस वातावरण में यहाँ पर प्रभु यीशु मसीह उपस्थित है। आपको दिखे, दैहिक आंख को दिखे या ना दिखे। इब्रिकाराच्या पत्रामध्ये इब्रानियों की पत्री 11वां अध्याय और वचन 6 हम पढ़ते हैं। विश्वास के बिना उसे प्रसन्न करना असंभव है। विश्वास बिना त्याला पसंत करणं अशक्य आहे, प्रसन्न करणं। क्योंकि जो कोई परमेश्वर के पास आता है, उसके लिए यह विश्वास करना आवश्यक है कि वह है और अपने खोजने वालों को प्रतिफल देता है। बस विश्वास करणाऱ्यांनी असा विश्वास करायचा आहे की तो आहे। विश्वास करने वालों ने ऐसा विश्वास करना है कि वो है, तो 100% आहेच, वो 101% है। आणि त्याला विश्वास करणाऱ्याकडे, त्याच्या विश्वास करणाऱ्याने प्रभूकडे यायचंय आणि तेवढंच नाही तर त्याला शोधायचंय। और जो उस पर विश्वास करता है, उसने उसके पास जाना है, और इतना ही नहीं तो उसे जी जान से ढूंढना है। तो आहे, वो है। वातावरण परिस्थिती किती बदलू द्या, हमारे आसपास की परिस्थिति कितनी भी बदलने दो, त्या शेवटच्या काळात टेक्नॉलॉजी वाढेल। इस अंतिम दिनों में टेक्नोलॉजी जो है अपने चरम स्थान पर है। माणसं म्हणावं तसा देवावरती विश्वासच करणार नाही तर मनुष्य जो है परमेश्वर पर विश्वास नहीं करेगा, तो भौतिक गोष्टींकडे तो त्याचं लक्ष लावत राहील, और वह भौतिक बातों की तरफ, दुनियावी बातों की तरफ अपना ध्यान लगाएगा। पण बायबल आम्हाला सांगते की तो आहे, लेकिन बाइबल हमसे कहती है कि वह है आणि तो अस्तित्वात आहे आणि तुम्ही त्याला शोधा, और वह परमेश्वर अस्तित्व में है और आप उसे ढूंढो। तो एक व्यक्ती आहे, वह एक व्यक्ति है, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे। उसके अंदर सामर्थ्य है। प्रभू येशू एक चांगला परमेश्वर आहे, प्रभु यीशु मसीह एक अच्छा परमेश्वर है, आणि तो जिवंत आहे। और वह जिंदा है। जरी आपल्या डोळ्याला दिसत नाहीये, यदि हमारे आंखों को वो दिखता नहीं है, फिर भी पण आहे, लेकिन वो है। तो सामर्थ्याने भरलेला आहे।
वह सामर्थ्य से भरा हुआ परमेश्वर है आणि त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य की तो खवळलेल्या समुद्राला शांत करतो. और उसके अंदर इतना सामर्थ्य है कि वह तूफान को भी, समुद्र में तूफान उठता है उसको भी वह शांत है ना. करता है. आता अरबी समुद्रामध्ये वादळ आलं होतं, नगरकडे येणार होतं, पण ते निघून गेलं. अभी अरबी महासागर में एक बहुत बड़ा तूफान आया था और वह यहाँ तक आने वाला था, लेकिन वह चला गया. आणि ज्यावेळेस वादळ येतात तर ते काही चांगलं करत नाहीत. जब तूफान आता है तो वह कुछ अच्छा नहीं करता है, कुछ अच्छा नहीं लाता है. गाड्या घर उडून जातात, उद्ध्वस्त करून टाकतात. बहुत सा नुकसान होता है, बाइक का नुकसान होता है, गाड़ियों का नुकसान होता है, घरों का नुकसान होता है. इकडे तरी एवढे वादळ येत नाहीत. हमारे यहाँ पर तो इतने सारे तूफान आते नहीं है. पण रेगिस्तानमध्ये आणि अमेरिकेमध्ये खूप जास्त प्रमाणात येतात. और रेगिस्तान में, जहाँ पर रेगिस्तान है वहाँ पर बहुत ज्यादा, अमेरिका में बहुत ज्यादा तूफान आते हैं. आणि ते सगळे उद्ध्वस्त करून टाकतात. और वे तूफान जो है सब नाश करके चले जाते आणि इतके सामर्थ्यशाली ते असतात. और वे तूफान बहुत सामर्थ्यशाली होते हैं. आणि ते माणसांच्या हातात नाही ते रोखण्याचं. और मनुष्य के हाथ में इतनी सामर्थ्य नहीं कि उन्हें रोके. आणि त्या वादळांना थांबवण्याची यांच्याकडे अजून टेक्नॉलॉजी आलेली नाही. और ऐसे तूफान को रोकने की टेक्नोलॉजी अभी मनुष्य के पास नहीं है. आणि आकाशातून एखादा दगड किंवा उल्का पडत असेल तर कदाचित ते त्याला समुद्रात नेऊन टाकू शकतात. ती टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याकडे. अगर आकाश से अगर कोई उल्का अगर गिरती है तो उसे वे उसका रुख बदलकर उसे समुद्र में गिरा सकते, ये टेक्नोलॉजी है. पण वादळाला थांबवण्याची टेक्नॉलॉजी अजून त्यांच्याकडे आलेली नाही. लेकिन तूफान को रोकने की टेक्नोलॉजी अभी मनुष्य के पास नहीं है. ती टेक्नॉलॉजी आणि ते सामर्थ्य ते फक्त येशूकडे आहे. और ये टेक्नोलॉजी, ये सामर्थ्य सिर्फ और सिर्फ यीशु के पास. म्हणून आपला येशू जिवंत आहे आणि आज पण तो या ठिकाणी आहे आणि सामर्थ्यशाली आहे. इसीलिए हमारा प्रभु यीशु जिंदा खुदा है और आज भी यहाँ पर है और सामर्थ्य से काम कर रहा है. आणि तो आहे, उपस्थित आहे. और वो है, हम लोगों में उपस्थित है. आणि तो काही साधारण देव नाहीये. और वो कोई साधारण परमेश्वर नहीं है. दयेचा सागर आहे. वो दया सागर है. आणि प्रभु काही साधारण प्रभु नाहीये. हमारा प्रभु कोई साधारण प्रभु नहीं है. तो एक व्यक्ती आहे, जबरदस्त आहे आणि दयेने भरलेला आहे, क्षमेने भरलेला आहे. वे एक सामर्थ्यशाली व्यक्ती है और दया से भरा हुआ है, क्षमा से भरा हुआ है. आणि त्याच्यामध्ये पण इच्छा आहे. और उसके अंदर भी इच्छा है. आणि तो मनुष्यावरती प्रेम करतो. और वह मनुष्य से प्रेम करता है. जसं मित्र मित्रावर प्रेम करतो, जैसे एक मित्र अपने मित्र से प्रेम करता है, तसंच तो आमच्यावरती प्रेम करतो. वैसे ही वह भी हमसे प्रेम करता है. जसं आई आपल्या मुलावर प्रेम करते, जैसे माँ अपने बच्चे से प्रेम करती तसंच है, तो आमच्यावरती प्रेम करतो आज पण. वैसे ही वो भी आज भी हमसे प्रेम करता है. तो अस्तित्वात आहे. वे अस्तित्व में है. तो आता माझ्या बाजूला येऊन इथं उभा आहे. वे अभी मेरे बाजू में आकर खड़ा है. त्याने सगळं हे त्याच्या पोटामध्ये सामावून घेतलेलं आहे, तुम्हाला आणि मला. और उसने अपने दया के प्रेम के पेट में हम सबको समा लिया है. म्हणून तो एक व्यक्ती आहे. इसीलिए वे एक व्यक्ति है. आणि व्यक्ती आला की त्याला भावना आल्या. और व्यक्ति अगर है तो उसके अंदर भावनाएं भी है. व्यक्ती आला तर त्याला इच्छा आल्या. व्यक्ति अगर है तो उसके अंदर कुछ इच्छाएं भी होगी. तुम्हाला पण काहीतरी इच्छा असेल ना. आपके अंदर भी कुछ इच्छाएं होगी ना. आणि तरुण मुली असतात तर त्यांची इच्छा असते की मला एक चांगला पती मिळावा. और अगर नौजवान लड़की अगर है तो उसके मन में इच्छा होती है कि उसे एक अच्छा पति मिले. तरुण मुलगा असेल तर त्याची इच्छा असेल की मला एक चांगली मुलगी मिळावी, म्हणजे त्याची इच्छा तो प्रकट करत असतो. एक नौजवान लड़के को ऐसा लगता है कि अच्छी पत्नी मिले, यानी अपनी इच्छा वो प्रभु के सामने. आणि जर आई असेल तर आपल्या आईला वाटतं माझ्या आईची इच्छा असते की माझ्या मुलाने चांगलं कार्य करावं. और माँ अगर है तो माँ की इच्छा होती है कि मेरे बेटे ने या बेटी ने अच्छा काम करना चाहिए. मला आज तुम्हाला काय सांगायचं महत्वाचं, मुझे आज आपको एक महत्व की बात बतानी है. येशू अस्तित्वात आहे. प्रभु यीशु मसीह अस्तित्व में है. त्याच्यामध्ये तेच सामर्थ्य आहे जे ही सृष्टी निर्माण केली. और उसके अंदर वही सामर्थ्य है कि जिस सामर्थ्य ने ये संपूर्ण जगत निर्माण किया. किंचित पण कमी झालेला नाहीये और थोड़ा भी कम नहीं हुआ ये सामर्थ्य. आणि तुमची मला जर कल्पना असेल की देव कुठेतरी दाढी वाढलेला म्हातारा काठी घेऊन स्वर्गात बसलाय, तर बिलकुल तसं नाहीये. और अगर आपके मन में ऐसी कल्पना होगी कि परमेश्वर कोई दाढ़ी बड़ी हुई है और लकड़ी है हाथ में, ऐसा बूढ़ा व्यक्ति है, तो ऐसा बिल्कुल नहीं है. तो एक स्मार्ट व्यक्ती आहे. वे एक बड़ा स्मार्ट व्यक्ती है. आणि त्याच्यामध्ये भावना आणि कल्पना आणि विचार आहे. और उसके अंदर भावनाएं हैं, कल्पना है, विचार उसके अंदर है. आणि ही जी सगळ्या टेक्नॉलॉजी जी बनवली ती माणसाने बनवली आणि माणसाला त्यांनी बनवली.
और ये जो सब टेक्नोलॉजी अभी बनी है ना, ये सब मनुष्य ने बनाई, लेकिन मनुष्य को बनाने वाला परमेश्वर है। मग तो किती हुशार असेल, तो सोचिए वो कितना होशियार, किती स्मार्ट असेल, कितना बुद्धिमान है, कितना स्मार्ट है, आणि किती सामर्थ्यशाली असेल, और कितना सामर्थ्यशाली वो है। पण तो आहे, इथं आहे. लेकिन वो यहाँ पर है। जसं आईमध्ये भावना येतात, तरुण मुला मुलीमध्ये भावना आहेत, इच्छा येतात, जैसे माँ के अंदर भावनाएं हैं, नौजवान लड़का लड़की के अंदर भावनाएं हैं, इच्छाएं हैं, तर मग प्रभू मध्ये पण काहीतरी एक इच्छा आहे, प्रभूची पण एक काहीतरी इच्छा आहे. वैसे ही हमारे प्रभु यीशु मसीह की भी कुछ इच्छाएं हैं। आज जरी आम्ही आमच्या नेहमी इच्छा प्रकट करतो, मला प्रभू मला हे दे, प्रभू मला ते दे, प्रभू माझी इच्छा ही पूर्ण कर. हम हरदम प्रेयर करते हैं कि प्रभु मुझे ये दीजिए, वो दीजिए, मेरी इच्छाओं को पूरा कीजिए आणि माझं सहाय्य कर, और मेरी सहायता कीजिए। आपल्या इच्छा त्याला आपण दाखवतो, हमारी इच्छाएं सब हम परमेश्वर को बताते हैं, आणि परमेश्वर देतो पण. और परमेश्वर हमें देता भी है। पण आजच्या दिवशी मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगत आहे. लेकिन आज के दिन मैं आपको एक बड़ी महत्वपूर्ण बात बताना चाहता हूँ। मला हे सांगायचं की प्रभू अस्तित्वात आहे, मुझे आपको ये कहना है कि प्रभु अस्तित्व में है, आणि त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, और उसके अंदर सामर्थ्य है, आणि त्याच्यामध्ये इच्छा पण आहे, और उसके अंदर इच्छाएं भी है। आणि ते इच्छा आहेत की माझ्या लेकरांनी, और वो इच्छा है कि मेरे बच्चों ने, म्हणजे मंडळीने, यानी कि उसकी कलीसिया ने, म्हणजे प्रत्येक व्यक्तीने, यानी कि कलीसिया के हर एक व्यक्ति ने माझी इच्छा पूर्ण करावं. मेरी इच्छा पूरी करनी चाहिए। तुमची इच्छा प्रभू म्हणतो मी पूर्ण करतो की नाही करतो. प्रभु कहता है कि भाई मैं आपकी इच्छा पूरी करता हूँ। म्हणून त्याने म्हटलं की तुम्ही माझ्यात राहा, इसलिए उसने कहा कि आप मुझ में रहो, आणि मग मी तुमच्यात राहील. और फिर मैं आप में रहूंगा। कधी कधी आपण म्हणतो प्रभू मी तुझ्यात आहे, प्रभू मी तुझ्यात आहे. कभी कभी हम कहते हैं कि प्रभु मैं आपके अंदर हूँ, मैं आपके अंदर हूँ, प्रभू म्हणतो मी अरे मी तुझ्यात आहे का पण. लेकिन प्रभु कहता है कि भाई मैं आपके अंदर हूँ कि नहीं। मला हेच सांगायचंय की प्रभूच्या पण काय इच्छा आहे तुमच्या प्रती. मुझे बस यही कहना है कि प्रभु की कुछ इच्छा है आपके लिए। आणि फक्त आपण आपल्याच इच्छा सांगत राहतो की मला घर दे, गाडी दे, बंगला दे, मला हे दे, मला ते दे, आपल्या इच्छा त्याला सांगत राहतो. बस हम अपनी इच्छाएं प्रभु को बताते रहते हैं। प्रभु हमें बड़ा सा मकान दीजिए, घर दीजिए, गाड़ी दीजिए, बंगला दीजिए, यही हम आणि आम्हाला सगळं माहिती आहे की आमचा प्रभू खूप सामर्थ्यशाली आहे, और हमें सब मालूम है कि हमारा प्रभु सामर्थ्यशाली है। पण आम्ही फक्त आमच्याच इच्छा त्याला सांगतो. पण कधी असं म्हणतो का प्रभू तुझी काय इच्छा आहे, मी काय केलं पाहिजे. और हम बस हरदम अपनी इच्छाएं प्रभु के ऊपर लादते रहते हैं। क्या कभी हमने प्रभु से पूछा कि प्रभु आपकी हमारे लिए क्या इच्छा है। तर मला आज एवढंच सांगायचं की आज आपल्याला प्रभूची इच्छा जाणून घ्यायची आहे. मुझे आज आपसे बस इतना ही कहना है कि प्रभु आज आपकी इच्छा मुझे जाननी है। बायबल मध्ये महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. बाइबल में एक बड़ी महत्वपूर्ण बात मैं आपको बताने जा रहा हूँ, आणि ती गोष्ट म्हणजे, और वो कहानी है एकाच वेळेस एक ही वक्त में, एक ही समय दोन धन्यांची चाकरी करता येणार नाही. एक ही समय में हम लोग दो मालिक की नौकरी नहीं कर सकते। तसं जसं आपण आपल्या कामावर जातो, जैसे हम अपने काम पर चले जाते हैं, आणि आपला जो मालक काय सांगतो त्याची इच्छा पूर्ण करतो की नाही आपण, और हमारा जो मालिक है, जो बॉस है, उसकी इच्छाओं को हम पूरी करते हैं कि नहीं करते हैं। करतो की नाही करतो. करते हैं कि नहीं करते तुम्ही हैं। कामावर गेलो तुमच्या मनाने काही पण करता का तिथे जाऊन. आप अगर ड्यूटी पर जाओगे तो आपके मन से आप कुछ भी करोगे, ये चलता है क्या। संतोष सर तुम्ही जातात कामावरती आणि तुम्ही मनानेच काही पण काम करता का गेले गेले. संतोष सर आप अपने दिल से कुछ काम करते हैं वहां जाकर, काहीतरी मनाने मी नाही करणार ते, मी माझं दुसरं काम करतो. बॉस ने अलग काम बताया और आप अलग ही कर रहे हैं, ऐसा होता है क्या। तर तुमचा जो मालक काय इच्छा करतो ते करता की नाही तुम्ही. आपका जो बॉस है, जो अधिकारी है, जो वे कहेंगे वही आपको करना पड़ता है। तसंच जो आमचा प्रभू काय सांगतो ते आम्ही करत नाही, आम्ही आमच्या मनानेच काही पण करतो. वैसे ही जो हमारा प्रभु हमसे कहता है वो हम नहीं करते, बल्कि हम अपने मन से कुछ और करने की कोशिश काही करते पण हैं। काम करतो आम्ही, किती प्रार्थना करतो का काही वाचन करतो, आम्हाला काहीच कळत नाही. हम अपने मन से कैसा भी जीवन जीते हैं, हम कभी पढ़ते नहीं है बाइबल, कभी प्रार्थना करते नहीं, कभी करते हैं। जर आम्ही आमच्या मालकाची
इच्छेप्रमाणे काम करतो तो हा पण आमचा एक मालक आहे. अगर हम हमारे मालिक की इच्छा के अनुसार काम करते हैं तो प्रभु भी हमारा एक मालिक है. प्रभू येशूने म्हटलं की एकाच वेळेस 2 धन्यांची चाकरी करता येणार नाही. हाँ, इसीलिए प्रभु ने कहा कि एक ही समय में 2 मालिक की नौकरी हम नहीं कर मग सकते. तुम्ही म्हणता मग आम्ही कोणचं काम करायचं नेमकं? प्रभूचंच काम करायचं, सगळं काम सोडून द्यायचं आणि सेवा करायची का? तो आप कहोगे कि हमने सब हमारा काम छोड़ देना है और प्रभु की सेवा करनी है, बस इतना ही करना है. नाही नाही, त्याचा अर्थ तसा होत नाही. कित्येक लोक असंच करून घरात बसले. नहीं नहीं, ऐसा उसका अर्थ नहीं होता है. बहुत से लोगों ने ऐसे ही किया और वे घर में बैठ गए. एकाच वेळेस 2 धन्याची चाकरी म्हणजे तिथे जर नीट वाचलं तर प्रभू म्हणतो की एकाच वेळेस पैसे आणि देवाची सेवा तुम्हाला करता येणार नाही. पैशाला धनी म्हटलंय. अगर हम ध्यान से उस वचन को पढ़े तो उसमें हमें साफ साफ नजर आता है कि वहां पर पैसों को परमेश्वर ने दूसरा धनी कहा है. पैसे की और परमेश्वर की नौकरी हम नहीं कर सकते. पैसा एक मालक आहे पैसा एक मालिक है आणि लोक त्याचे गुलाम आहेत. और लोग जो है ना पैसे के गुलाम है. माहिती आहे का तुम्हाला? पैशाचे लोक गुलाम आहेत. मालूम है आपको, पैसों के लोग गुलाम होते हैं. आणि ते काही लोक पैशाचे इतके गुलाम झालेले आहेत की त्यांना पैसा बसू देत नाही, बेचैन करत राहतो. हाँ, कुछ लोगों के लिए पैसा जो है इतना बड़ा धनी बन गया है, इतना बड़ा मालिक बन गया है कि वे उन्हें चुप बैठने नहीं देता. आणि त्यांच्यामध्ये बेचैनी असते. अरे चला आज मॉल मध्ये चला. और वे बड़े बेचैन रहते हैं. पैसा बहुत है ना, कहाँ खर्च करना है, चलो आज मॉल में चले जाते हैं. आणि हे पैशाचा उपयोग करत नाही, पैसाच यांचा उपयोग करतो. हाँ, और ये खुद पैसे का उपयोग नहीं करते बल्कि इनके पास जो पैसा है वे इनका उपयोग कर रहा है. पैसे यांचा उपयोग करतो. कसा उपयोग करतो? हाँ, पैसा इनका उपयोग कर रहा है. कैसे उपयोग कर रहा है? 15,000 देतो एखाद्याचा मर्डर कर. कोण कोणाचा उपयोग करतो? पैसा माणसाचा उपयोग करतो. हाँ, मैं आपको 15,000 रुपए दे. 15,000 में नहीं होता है. होता है इधर मैं आपको 5,000 में भी होता है. मैं आपको 15,000 रुपए देता हूँ और किसी का मर्डर कर दो. ये पैसा जो है वो मनुष्य को गुलाम बना रहा है. आणि माणसांच्या कॅटेगरीवरून आहे. हा कुठल्या श्रीमंत का गरीब आहे त्याच्यावरून त्याची किंमत ठरल्या जाते. और मनुष्य जो है पैसा के ऊपर से मनुष्य को आंका जाता है. ये कितना पानी में है, इसको कितना सम्मान देना चाहिए. तर मला हे म्हणायचं की मग त्या धन्याचे ते गुलाम झालेले आहेत. तो मुझे बस यही कहना है आप लोगों से कि पैसा एक धनी है, एक मालिक है और इसके लोग गुलाम बन गए हैं. देव एक धनी आहे, लेकिन परमेश्वर एक धनी है, सबसे बड़ा धनी या है. जगामध्ये 2च मालक आहेत. इस दुनिया में 2 ही मालिक है, एक पैसा एक पैसा आणि एक देव. और दूसरा परमेश्वर. मग तुम्ही ठरवायचं पैशाच्या मागे गुलाम बनायचंय की देवाच्या मागे गुलाम बनायचं. अब आपने तय करना है कि आपको किसके पीछे जाना है, पैसे के पीछे गुलाम बनना है या परमेश्वर के साथ चलना है. जर परमेश्वराची इच्छा किंवा परमेश्वराच्या संग तुम्हाला चालायचं तर त्याच्यामध्ये काही इच्छा आहे का? हाँ, अगर परमेश्वर के साथ आपको चलना है तो परमेश्वर की कुछ इच्छा है आपके लिए. तुम्ही तुमच्या मालकाचं जसं ऐकता आप जैसे आपके मालिक की सुनते हैं आपकी तसं जॉब, प्रभू येशू पण तुमचा मालक आहे. तुम्ही पण त्याच्याकडे कामाला आहात किंवा तुम्ही त्याच्याकडे कामगार आहात. हाँ, उसी अधिकारी के समान प्रभु यीशु भी हमारा एक अधिकारी है, एक मालिक है, धनी है और हम उसके यहाँ काम कर रहे हैं. तुम्ही तुमच्या कामाचं प्लॅनिंग करता. उद्या काय करायचंय, परवा काय करायचंय त्याचं शेड्यूल करता तुम्ही. आप अपने काम का जो है प्लानिंग करते हैं कि हमें कल क्या करना है, परसों क्या करना है. पण प्रभूचा मालक, जो प्रभू आपला मालक आहे त्याचं शेड्यूल केलं का कधी? लेकिन ये जो प्रभु हमारा मालिक है उसका कभी आपने प्लानिंग किया है तुम्ही क्या? त्याला म्हटले का कधी, प्रभू मी तर तुला एवढं मागतो, माझ्या एवढ्या सगळ्या इच्छा सांगतो, पण तुझी काय इच्छा आहे, मी काय काम करावं तुझ्या राज्यामध्ये? हाँ, आपने कभी परमेश्वर से ये कहा कि प्रभु मैं आपसे इतना सब कुछ मांगता हूँ लेकिन आपकी क्या इच्छा है मैंने आपसे कभी नहीं पूछा है. मग तो एक मालक आहे आणि त्याची इच्छा जाणून घ्या. और वो एक मालिक है और उसकी म्हणून जे इच्छा आपण पहिलं वचन जान लो. वाचलं अगर हम इसलिए पहला वचन पढ़ते हैं की तो म्हणाला की देवाकडे येणाऱ्याने असा विश्वास केला पाहिजे की तो आहे. हाँ, प्रभु के पास जो आता है उसने ऐसा विश्वास करना चाहिए कि वो है. आणि त्याला झटून शोधतो तो त्याला देव त्याला प्राप्त होतो. और उसे जी जान से जो ढूंढता है उसी को वो प्राप्त होता है. भेटतो प्रभू येशू. प्रभु यीशु मिलता है, प्राप्त एकदा होता का है. भेटलं लाईफ चेंज होऊन जाईल. अगर एक बार प्रभु यीशु आपको मिल जाता है तो आपकी लाइफ चेंज हो पण जाती है. झटून शोधलं पाहिजे. लेकिन बड़े जी जान से ढूंढना होगा. पण लोक त्याला झटून शोधत नाही आणि त्याची काय इच्छा हे जाणूनच घेत नाही. लोग जी जान से प्रयास नहीं करते हैं, ढूंढते नहीं है उसको और उसकी इच्छा जानने का प्रयास नहीं आणि करते. त्याला रिश्वत देतात. मग
और लोग उसे रिश्वत देने की कोशिश करते हैं आणि त्याला देतात पाकिटात घालून दान देतात आणि त्यांना वाटतं की झालं माझं सगळं काम. और चर्च में बहुत बड़ा बड़ा दान दे देते हैं पॉकेट में डालकर, और उनको ऐसा लगता है कि भाई हमारा काम हो गया. तसं नाहीये. प्रभूची पण काही इच्छा आहेत. वैसा नहीं है. प्रभु की कुछ इच्छा है आपके लिए. प्रभूचं काहीतरी म्हणणं आहे, कधीतरी ऐकून घ्या. हाँ, प्रभु की कुछ इच्छा है, कभी तो उसकी इच्छा सुनो. मी जो संदेश सांगतोय त्यांनी बोर झालेत का तुम्ही? मैं जो संदेश अभी बता रहा हूँ, जो कह रहा हूँ, उससे आप बोर हो गए हैं क्या? मी तुम्हाला फक्त दोनच गोष्टी सांगतो की प्रभू अस्तित्वात आहे आणि त्याला पण इच्छा आहेत. मैं आपको बस दो ही बातें बताना चाहता हूँ कि प्रभु अस्तित्व में है और उसकी भी कुछ इच्छाएं हैं. आपल्या जशा इच्छा आहेत तसं त्याला पण काहीतरी इच्छा आहेत. हाँ, हमारी जैसी इच्छाएं होती है वैसे प्रभु की भी कुछ इच्छाएं हैं. आपण तरुणपणापासून तर म्हातारापणापर्यंत आपण फक्त आपल्याच इच्छा त्याच्या पुढे मांडत राहतो. हाँ, हम अपनी जवानी से लेकर तो बुढ़ापे तक हम अपनी इच्छाएं प्रभु के सामने रखते हैं. आणि आपल्याला वाटतं आम्ही ख्रिश्चन आहेत आणि आम्ही खूप धार्मिक आहेत आणि आम्ही खूप लहानपणापासून ख्रिश्चन आहेत. और आपको ऐसा लगता है कि भाई हम क्रिश्चियन हैं, हम बड़े धार्मिक हैं और बचपन से हम क्रिश्चियन हैं. तसं नाही. काय तसा उपयोग नाही. काय उस बात का कोई उपयोग नहीं है. महत्वाचं एकच आहे की प्रभू तुला काय आवडतं. बस महत्वपूर्ण बात यही है कि प्रभु आपको क्या पसंद है, आपकी मी इच्छा क्या है. काय करू तुझ्यासाठी. प्रभु मैं क्या करूं आपके लिए. अब्राहमाने जुन्या करारामध्ये अब्राहमाने इच्छा केली की प्रभू मी काय करू तुझ्यासाठी. हाँ, अब्राहम ने इच्छा की, परमेश्वर से पूछा कि परमेश्वर मैं आपके लिए क्या करूं. आणि मग अब्राहमाला देव म्हणाला की हे सगळे नातेवाईक घरदार सगळं सोड आणि चल ये माझ्या मागं. और अब्राहम को परमेश्वर ने कहा कि ये सब तेरे जो ये घर बार है, तेरे जो रिश्तेदार है, उन सबको छोड़ और मेरे पीछे चला. आता ही पुढची गोष्ट मी सांगत आहे, पण आज पहिली छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की त्याची इच्छा जाणून घ्या. ये तो बहुत बात की बात है, लेकिन आज पहली प्राथमिक बात मैं आपको बताना चाहता हूँ कि उसकी इच्छा आप जान लो. आतापर्यंत तुम्ही तुमच्या इच्छा त्याला सांगत राहिला. अब तक आप अपनी इच्छाएं प्रभु को बताते रहे. वन वे ट्रॅक माहिती आहे ना. हाँ, one way road. वन वे रोडनी जात राहतो. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. अरे कधीतरी त्या रोडनी पण या. प्रभू तुला काय करायचंय. प्रभु तुला काय करायचं नाही. प्रभु मी काय करू तुझ्यासाठी. हालेलुया. वन वे रोड जैसे हमारा होता है कि भाई आने दो आने दो आने दो, प्रभु के पास ही हमें आने दो. लेकिन प्रभु से कभी पूछा है कि प्रभु मैं आपके लिए क्या कर सकता हूँ. आणि मग त्याची इच्छा तुम्ही कशा ओळखून घ्या. और उसकी इच्छाओं को हम कैसे जान सकते हैं. बायबल वाचा. बाइबल को पढ़कर. बायबल वाचल्यानंतर आपल्याला कळेल की काहीतरी इच्छा आहे आणि प्रभू तुम्हाला तुमच्या अंतर आत्म्यामध्ये तुम्हाला सांगाल की माझ्या मुला हे कर, माझ्या मुला ते कर. बाइबल को पढ़कर प्रभू आपके अंदर आपकी आत्मा से बात करेंगे और उसकी इच्छाएं आपको प्रकट करेंगे. आणि त्याची इच्छा जी आहेत ना, त्याची इच्छा इथल्या समृद्धीबद्दल नाहीच आहे. और उसकी जो इच्छाएं है ना, वो यहाँ के धन दौलत या यहाँ के समृद्धि के बारे में नहीं है. त्याची जी इच्छा आहेत ना, त्याच्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. उसकी जो इच्छाएं हैं हमारे लिए यहाँ पर, वो उसके लिए काम करने की. तो म्हटलं मार्ग जो आहे अरुंद आहे. हे जीवन जे जगतात ना, मार्ग अरुंद आहे. रस्ता जो आहे तो अडचणीचा आहे. हाँ, उसने कहा है कि ये जो मार्ग है ना, ये बड़ा छोटा मार्ग है आणि ये बड़ा मार्ग नहीं है. आणि सगळे काय काय सेवक लोक येऊन सांगतात, भविष्यवाणी सांगतात, तुमचं चांगलं होईल, तुम्हाला घर मिळेल आणि तुमच्या घरात खूप पुरत नाहीये. और कभी कभी परमेश्वर के दास आकर भविष्यवाणी कर जाते हैं कि आपको ये मिलेगा वो मिलेगा, आपके घर में कुछ भी नहीं है और आपको ये देने वाले हैं परमेश्वर. आणि ते खोटी भविष्यवाणी येतात. और वो भविष्यवाणी कभी कभी झूठ भी साबित हो जाती है. आणि खरी भविष्यवाणी की मार्ग अडचणीचा आहे. येशू ख्रिस्तामध्ये झटून प्रयत्न करा. दुःख येतील, संकट येतील, कष्ट येतील, पण प्रभूला सोडू नका. और आज सच्ची भविष्यवाणी ये है कि परमेश्वर का मार्ग बड़ा छोटा है और उसमें दुख है, परेशानी है, समस्या है, लेकिन उसमें भी प्रभु हमारे साथ है. आप भी प्रभु को कभी मत छोड़िए. ही इच्छा प्रभूची पहिली गोष्ट जाणून घ्या. और प्रभु की इच्छा सबसे पहले जान लो. प्रभूची इच्छा जाणून घ्यायचा प्रयत्न करा. प्रार्थनेत बसा, बायबल वाचा. प्रभु की इच्छा जानने की कोशिश करो, बाइबल को पढ़ो, प्रार्थना करो. आणि त्याच वेळेस तुम्हाला प्रभूची इच्छा काय आहे ते समजून येईल. और उसी समय प्रभु की क्या इच्छा है आपको समझेगा. आणि जसं जसं तुम्ही प्रभूची इच्छा पूर्ण करत चालाल, तसं तसं तो तुम्हाला सामर्थ्याने भरत चालेल. और जैसे जैसे आप प्रभु की इच्छा को पूरा करते जाओगे, वैसे वैसे प्रभु अपनी सामर्थ्य से आपको भरता जाएगा. प्रभू येशू म्हणाला की जर तुला माझा शिष्य व्हायचा असेल, प्रभु यीशु ने कहा कि अगर तुझे मेरा शिष्य बनना है. तुम्ही सगळे बोर झालेत का? संपवायचंय का? नाही संपवायचं. ठीक आहे, 4-5 वाजेपर्यंत चालू देऊ आपण असंच. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला दोनच गोष्टी सांगायच्या की प्रभूची जी इच्छा आहे ती आपल्याला समजून घ्यायची आज. मुझे बस दो ही बातें बतानी कि प्रभु की इच्छा हमें समझ कर लेनी है. आणि महत्वाच्या गोष्टी म्हणजे हा. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्ग अरुंद आहे आणि आम्हाला झटून प्रयत्न करायचा आहे. सबसे महत्वपूर्ण बात है कि रास्ता जो है बड़ा छोटा है और हमें जी जान से कोशिश करनी है. आज जर खरे भविष्यवक्ते किंवा खरे देवाचे सेवक जर शिकवायला लागले ना तर बाकीचे लोक त्यांना वेड म्हणतील. आज अगर सच्चाई से कोई परमेश्वर का वचन सिखाने लगे ना तो उन्हें उन भविष्य वक्ताओं को बाकी लोग पागल कहेंगे. आणि जर मी तुम्हाला म्हणायला लागलो की पाप सोडा, पश्चाताप करा, पवित्र जीवन जगा, खोटे नाटे बोलू नका, शिव्या देऊ नका, व्यसन करू नका, तर तुम्ही म्हणताल की हे सेवक असेच काय पण सांगत राहतात. अगर मैं आपको कहूंगा कि पाप मत करो, बुरी लतों में मत फंसो, बुरे बुरे विचार अपने मन में मत आने दो, पाप मत करो, तो आप मुझे पागल समझोगे. आणि जर तुम्हाला एखादं म्हटलं ना तुम्ही खूप चांगले लोक आहेत आणि तुम्ही पवित्र लोक आहेत, तुम्हाला घर मिळणार आहे, तुम्हाला गाडी मिळणार आहे, और अगर कोई आपसे आकर कहे कि आप बड़े अच्छे लोग हैं, पवित्र लोग हैं, आपको घर मिलने वाला है, गाड़ी मिलने वाली है, तर तुम्ही म्हणता ते हे प्रचारक खूप चांगले आहेत, पण ते काय बरोबर नाही. तर नेहमी आम्हाला सांगतात की त्रास सहन करा, पाप सोडा, कष्ट सोडा. और आप कहोगे कि ये जो प्रचारक है ये अच्छे नहीं है, वो प्रचारक अच्छे हैं, क्योंकि ये प्रचारक हमें हरदम यही कहते हैं पाप को छोड़ो, अच्छे काम करो. मग आपल्याला एकच महत्वाची गोष्ट आहे की प्रभूची इच्छा काय आहे ती जाणून घ्यायची. और आपको बस एक ही महत्वपूर्ण बात बताना चाहता हूँ कि प्रभु की इच्छा जानो. या शेवटच्या काळात खोटे ख्रिस्ती पण येतील. इन अंतिम दिनों में झूठे भविष्यद्वक्ता भी आएंगे. त्यांच्या पाठीमागे आपल्याला जायचं नाही. उनके पीछे हमने नहीं जाना है. आम्हाला येशूच्या मागे जायचंय. हमें बस प्रभु यीशु के पीछे येशूच्या चलना है. इच्छा जाणून घ्यायच्या आहे. और प्रभु यीशु की इच्छा हमें जान लेनी है. फक्त स्वतःच्याच गोष्टी पाहायच्या नाही. सिर्फ हमें खुद की ही बातों को नहीं देखना है. तर आम्हाला येशू ख्रिस्ताच्या गोष्टी पाहायच्या. हमें प्रभु यीशु मसीह की बातों को किती देखना दुःख है. हो द्या, किती तकलीफ हो द्या, हाँ, चाहे हमें कितना भी दुख होने दो, तर आम्हाला येशूच्या गोष्टी पाहायच्या. बस हमें प्रभु यीशु की ओर देखना है. आणि मला तुमच्याकडे पाहून असं वाटतं की आता थांबावा, और मुझे ऐसा लग रहा है कि अभी रुक जाना चाहिए. कारण गरम पण होतंय और यहाँ पर फैन नहीं है तो. आणि तुमच्या मला असं वाटतं डोक्यावरून चाललंय हे सगळा संदेश काहीच्या. तर आपण थांबणार आहोत. थांबण्याच्या अगोदर परत एकदा त्याच विषयावर सांगतो की आपल्याला प्रभूची इच्छा काय आहे ते आज जाणून घ्यायची. हम लोग यहाँ पर रुकते हैं, लेकिन रुकने से पहले एक लास्ट बार मैं आपको बता रहा हूँ कि प्रभु की इच्छा क्या है उसे जान लो. आणि ती इच्छा कशी समजून घ्यायची. और वे इच्छा हम कैसे जान सकते हैं. गुडघ्यावर बसायचे, शांत राहायचे, घुटनों पर आकर शांत रहकर, आणि ते एक सौम्य वाणी आपल्या कानामध्ये टाकल. और प्रभु आपसे बात करेगा. उस बड़ी मुलायम सौम्य वाणी को आपने सुनना है. आणि तो म्हणाल की माझ्या मुला तू माझ्यासाठी मध्यस्थी प्रार्थना कर. और वो आपसे कहेगा कि मेरे बेटे प्रार्थना कर. तो म्हणाल की माझ्या मुली, माझ्या मुला तू सेवेला जा. वो कहेगा कि मेरे बेटे मेरी बेटी आप सेवा करो. आणि तो सांगेल की मध्यस्थीच्या खूप प्रार्थनेमध्ये राहा तू, अशी त्याची इच्छा असतात. और वो हमसे कहेगा कि तू मध्यस्थी की प्रार्थना कर मुझसे. तो म्हणेल की संकट सहन कर. और वो कहेगा कि जो संकट है उसे सहन कर. मी त्या संकटात तुझ्यासाठी मार्ग काढत. उस संकट से भी मैं तेरे लिए मार्ग निकालूंगा. पण संकटातून तुला जावं लागेल ही त्याची इच्छा आहे. लेकिन हमें उस संकट से जाना पड़ेगा. ये परमेश्वर की इच्छा है. म्हणून संकटाला दूर होण्यासाठी प्रार्थना करू नका. त्याच्यातून जायची वेळ आली तर जा, पण तुम्हाला ते संकट काही करणार नाही. इसीलिए संकट को दूर होने के लिए प्रार्थना मत कीजिए, लेकिन उससे बचने के लिए या उससे बाहर निकलने के लिए सामर्थ्य मिलने के लिए प्रार्थना कीजिए. तर म्हणून आज एकच विषय आपल्याला शिकायचा की आपण त्याला इच्छा सांगतो, पण त्याने आतापर्यंत केलं, पण आता त्याची इच्छा आपल्याला जाणून घ्यायची. हालेलुया. आज एक ही बात बताना चाहता हूँ, उसने अब तक हमारे लिए बहुत कुछ किया है. अब हमारी बारी है कि हम उसकी इच्छा को जाने और उसके लिए काम. वाटेल ते करा, उपवास करा, प्रार्थना करा, पण त्याची इच्छा जाणून घ्या. हाँ, बस आपको उसकी इच्छा जाननी है. उपवास कीजिए, प्रार्थना कीजिए, जो कुछ कीजिए, बस उसकी इच्छा जान लीजिए. आणि बायबल वाचा, खूप बायबल वाचा, त्याच्यातून तुम्हाला त्याची इच्छा कळेल. बाइबल पढ़ो, बहुत बाइबल पढ़ो, वाचन करो बाइबल का, उसमें से आपको परमेश्वर की इच्छा. त्याची वाणी ऐका आणि त्याची इच्छा जाणून घ्या, त्याच्या मळ्यामध्ये काम करी बना. उसकी वाणी को आप सुनो, उसकी इच्छा को आप सुनो और उसके खेतों में आप काम करो.
तर एक अद्भुत आपली लाईफ जीवन बदलून जाईल. तो हमारा जीवन जो है बदल जाएगा. एक अद्भुत जीवन हमें तो परमेश्वर एक देगा. चांगला आपला दोस्त आहे. तो वो एक हमारा अच्छा मित्र है. तो एक चांगला आमचा बाप आहे. वो एक हमारा अच्छा पिता है. आणि त्याचे आम्ही लेकर आहोत. और हम उसके बेटे और आणि बेटी या हैं. जगात आम्ही जीवन जगत असताना त्याची इच्छा पूर्ण करावा ही त्याची परम इच्छा आहे. और इस दुनिया में हम जीवन जी रहे हैं तो उसकी इच्छा पूरी करनी चाहिए. यही उसकी परम इच्छा है. तुमचा प्रकाश इतरांना असा पडू द्या असं तो म्हणतो. और परमेश्वर कहते हैं कि आपका प्रकाश जो है औरों पर ऐसा गिरना चाहिए की त्यांनी देवाची कामं केली पाहिजे. कि लोगों ने परमेश्वर को ढूंढना चाहिए और उसके काम करने चाहिए. असा प्रकाश आपला प्रभाव इतरांवर पडू द्या. ऐसा प्रकाश हमारा ऐसा इंप्रेशन लोगों के ऊपर पड़ना चाहिए. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की आजपासून आपण निर्णय घेऊया. इसीलिए सबसे महत्वपूर्ण बात है कि आज से हम एक निर्णय लेंगे. त्याला दिसत नाही पण त्याला शोधूया. दिखता नहीं है लेकिन उसे हमको आणि ढूंढना त्याला है. झटून शोधूया. और उसे जी जान से आणि त्याला ढूंढना है. असं शोधू की तो आहेच. और उसे ऐसा ढूंढेंगे कि वो है. आणि जो कोणी त्याला शोधतो त्याला तो मिळतो. और जो कोई उसे ढूंढता है जी जान से ढूंढता है वे उसे मिलता है. आजचा विषय आपण या ठिकाणी थांबत आहोत. और आज के लिए हम बस इतना ही रुकते हैं यहाँ पर. आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. और हम लोग प्रार्थना में चले जाएं. आपण आपल्या गुडघ्यावर येऊया. प्रभु वचन घेणार आहोत. हम लोग अपने घुटनों पर आते हैं. हम लोग प्रभु भोज में आज शामिल होने वाले हैं. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रभूला आपण सांगूया प्रत्येक जण. प्रभु यीशु मसीह को हम बताएंगे हर एक व्यक्ति. प्रभू मी आतापर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे चाललो किंवा माझ्या इच्छेप्रमाणे मी मागितलं पण आज मला एकच प्रार्थना आहे की मला तुझी इच्छा काय ते मला करायला सहाय्य कर. प्रभु जी आज तक मैंने अपनी इच्छा आपको बताई और अपनी इच्छा के अनुसार चला. लेकिन आज मेरी बस यही इच्छा है कि आपकी इच्छा मुझे बताइए. तू काय म्हणतोस प्रभू मला कळव. और आप मुझसे क्या कहना चाहते हैं मुझसे आप बात कीजिए. मला या जगात फक्त माझ्या कुटुंबासाठी माझ्यासाठी जगून मरायचं नाही. मुझे इस दुनिया में बस मेरे लिए और मेरे परिवार के लिए जीवन जीकर नहीं मरना है. मला फक्त माझ्या लेकरांसाठी जगून मरायचं नाही. मुझे बस मेरे ही बच्चों के लिए जीकर नहीं मरना है. मला तू का पृथ्वीवरती पाठवलंस मला त्यासाठी जगायचंय आणि तुझ्या कामात मरायचंय. आपकी मेरे लिए क्या इच्छा है. आपने मुझे क्यों इस पृथ्वी पर भेजा वह काम मुझे करना है और उसी में मुझे मर जाना है. तर माझी इच्छा ही आहे प्रभू की तू माझ्याशी बोल. तो मेरी इच्छा यह है प्रभु कि आज आप मुझसे बात कीजिए. मला आज खाली हात जाऊ देऊ नकोस. मुझे आज बिल्कुल भी खाली हाथ मत जाने दीजिए. तू माझं सहाय्य कर प्रभू. तो आप मेरी सहायता कीजिए प्रभु. माझ्याशी बातचीत कर पवित्र आत्मा. मुझसे आप बात कीजिए प्रभु. आणि मला चालव ह्या जगामध्ये. और मुझे इस दुनिया में आप चलाइए प्रभु. मला शिकव ह्या जगामध्ये. मुझे इस दुनिया में आप सिखाइए. पवित्र आत्मा तू ये. पवित्र आत्मा आप आइए. मला सत्यामध्ये घेऊन चल. और मुझे आपके सत्य में ले चलिए. मला गंदगीतून बाहेर काढ. मुझे इस गंदगी से बाहर मला निकालिए. माझ्या डिप्रेशन मधून बाहेर काढ. मुझे मेरे डिप्रेशन से आप बाहर मला निकालिए. माझ्या अपवित्रतेतून बाहेर काढ. मुझे मेरे अपवित्रता से बाहर निकालिए. मला पवित्र कर. मुझे पवित्र मला बनाइए. स्वच्छ कर. मुझे साफ कीजिए. मला स्पष्ट तुझी वाणी ऐकू दे. और मुझे बिल्कुल साफ साफ आपकी वाणी सुननी आणि चाहिए. तू माझं सहाय्य कर. और आप मेरी सहायता कीजिए. मला ज्ञान दे. मुझे ज्ञान दीजिए. आणि मला भर तुझ्या आत्म्याने. और मुझे आपकी आत्मा से भर आणि दीजिए. मला चालव पवित्र आत्मा. और मुझे आप चलाइए प्रभु. प्रभू येशूच्या नावात मागतो. प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमेन. आमीन.